नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आजपासून गावच्या तलाठी, ग्रामपंचायत कार्यालयासह बँकेत देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दरम्यान कर्जमाफीची पुढची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक फार्मर ID क्रमांक अनिवार्य असून ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आपलं सरकार केंद्र पोर्टलवरती जाऊन ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी असं आवाहन देखील शासनाकडनं करण्यात आलं आहे. या संदर्भामध्ये काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलं आहे की जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीची यादी प्राप्त झालेली आहे. त्यातील पात्र शेतकऱ्यांनी सोसायटीमध्ये संबंधित बँकेमध्ये जाऊन ही यादी पाहावी, आपल्या कर्ज खात्याची रक्कम आणि कर्ज खाते क्रमांक याची खात्री करावी, तसेच आधार प्रमाणीकरण करून घ्यावं. त्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज खात्याचं पुस्तक अथवा कर्ज खात्याचे तपशील सोबत ठेवावेत. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया ही विनामूल्य असून कोणत्याही केंद्रावरती पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासाठी कोणतीही रक्कम देऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या यादीचे वेध लागले होते. यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना फक्त 50,000चीच कर्जमाफी मिळणार होती. यामुळे अनेक शेतकरी वंचित राहणार असल्यानं काही संघटना रस्त्यावरती उतरल्या होत्या. विरोधकांसह सत्ताधारी प्रतिनिधींनी देखील आपल्या सरकारकडे फेरविचारणा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत यापूर्वी कर्जमाफी मिळाली असली तरी 2 लाखांपर्यंतचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार असल्याचा विश्वास वाढला आहे. मात्र यादीची प्रतीक्षा कायम होती आणि आता ती देखील पूर्ण झाली असून आजपासून ही यादी गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. साधारण 2 लाखांवरनं अधिक शेतकऱ्यांची नावं या यादीमध्ये असणार आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमचं नाव कर्जमाफी योजनेमध्ये आहे की नाही ते पाहायचं असेल तर आजच तुम्ही आपल्या गावाला भेट द्या. तुमच्या गावामध्ये, त्यानंतर गावातल्या ग्रामीण बँकेमध्ये आणि सोबतच सोसायटीमध्ये तुम्हाला तुमची कर्जमाफीची यादी पाहायला मिळेल. त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे आजच जाऊन चेक करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.